तुम्हाला ठाऊक आहे का? मराठी चित्रपटसृष्टीत अनेक असे कलाकार मंडळी आहेत जे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे सख्खे भाऊ-बहीण किंवा नातेवाईक आहेत. जसं की अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेत्री माधवी निमकर या दोघी मावस बहिणी आहेत. तसंच अभिनेत्री पौर्णिमा तळवळकर ही सुलेखा तळवळकरची मोठी जाऊ आहे. अशा अनेक जोड्या आहेत ज्या आज मराठी कलाविश्व गाजवतात. आज आपण अशाच नणंद भावजयच्या जोडीला पाहणार आहोत, ज्यांनी मराठीसोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री अमृता सुभाष. अमृताचा पती संदेश कुलकर्णी हा सोनालीचा सक्का भाऊ. अमृता आणि संदेशची ओळख झाली तीही सोनाली कुलकर्णीमुळेच. अमृता 17 वर्षाची असताना संदेशच्या प्रेमात पडली. एकदा ती सोनालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तिच्या घरी गेली होती. तिथेच तिने संदेशला पहिल्यांदा पाहिलं आणि मग इथून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. संदेश हा सोनालीचा मोठा भाऊ. तो सुद्धा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. अमृता आणि संदेशने अनेक नाटक आणि चित्रपटात एकत्र कामही केलंय. अमृता सोनालीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला एकत्र दिसतात. या दोघींनीही गंध, देवराई, ती आणि इतर यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलंय. त्या रात्री पाऊस होता हा त्यांचा गाजलेला चित्रपट. तसंच अमृताच्या गाजलेल्या किल्ला या चित्रपटानिमित्त तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ज्युरी पुरस्कारही मिळाला होता आणि हा पुरस्कार तिला सोनालीकडून मिळाला होता. याबद्दल तिला भरपूर आनंदही झाला होता. नमस्कार, मी अमृता सुभाष. मला किल्ला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विशेष ज्युरी पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराचं नॉमिनेशन नसतं, त्यामुळे मला याची कल्पना नव्हती. आणि एक अप्रतिम योगायोग म्हणजे माझी नणंद सोनाली कुलकर्णी ही रंगमंचावर होती पुरस्कार देण्यासाठी. मला काहीच माहीत नव्हतं आणि अचानक ती म्हणाली ओळखीचं नाव वाटतं आणि तिने माझंच नाव घेतल्यावर मला अत्यंत आनंद झाला. नुकतंच सोनालीने तिचं सो कूल टेक 2 हे पुस्तक प्रदर्शित केलंय. तर अमृता देखील हिंदी वेब सिरीजमधून आपल्याला दिसते. तुम्हाला ही नणंद भावजयची जोडी कशी वाटली आणि पुन्हा एकदा या दोघींना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.